नवग्रह हनुमान मंदिर, नवग्रह शनी मंदिर, नवग्रह मंदिर, नवग्रह मारुती मंदिर किंवा निवड शनी मंदिर ही मंदिरं आपल्याला सगळी माहिती आहेत. श्रद्धा असलेले भाविक शनिवारी मंदिरात जातात आणि शनिदेवाच्या मूर्तीवर तेल वाहतात. हे नवग्रह एरवी कोणाला जास्त आठवत देखील नाहीत, पण मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून मुला मुलीची पत्रिका गुरुजी जुळवायला लागवतात तेव्हा चुकून मुलीच्या पत्रिकेत मंगळ असला की वर पक्षाकडून अनेकदा लग्नाला नकार दिला जातो. पण काही मंडळी मात्र वेगवेगळ्या पूजा करून विधी करून या मंगळाला शांत करण्यासाठी प्रयत्न करतात. यासाठी लोक पहिली धाव घेतात त्या अंमळनेरच्या मंगळदेव या मंदिरात. जरा बारकाईने पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गाडीवर अंमळनेरच्या मंगळदेव मंदिराचं स्टिकर लावलेलं आपल्याला दिसतं. निवळ जळगावच्या नाही तर खानदेशातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून सुद्धा लोक या मंदिराच्या साठी पूजेसाठी येतात. वधू असो की वर कोणाच्याही पत्रिकेत मंगळ असेल, मुला मुलींचे लग्न जुळत नसेल तर अंमळनेरच्या मंगळदेव मंदिरात पूजा ठरलेलीच असते. दर मंगळवारी तर या मंदिरात जणू जत्राच भरते. मंगळाच्या पूजेबरोबरच वेगवेगळ्या विधी देखील या ठिकाणी केल्या जातात आणि मंदिर देवस्थानाकडून फक्त 15 रुपयामध्ये मसूरची मसालेदार डाळ, भात, पुरी आणि गुळाच्या शिऱ्याचा महाप्रसाद वाटला जातो. एकंदरीतच सगळं वातावरण इथलं मंगलमय होतं असं इथले भाविक सांगतात. पण आज जरी हे मंदिर एवढं भव्य दिव्य आणि गर्दीने भरलेलं असलं तरी काही वर्षापूर्वी या मंदिरात एवढी गर्दी नव्हती. पूर्वी फार तर फार अंमळनेर आणि त्या परिसरातील भागातील लोकच या मंदिरात दर्शनासाठी येत होते, कारण या मंदिराबद्दल फारशी कोणाला माहितीच नव्हती. मग अचानक काय झालं की जेणेकरून हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं आणि गाड्या गाड्यावर या मंदिराचे स्टिकर लागले? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. अंमळनेरचं मंगळदेव मंदिर हे कुणी आणि कधी स्थापन केलं याबद्दलची माहिती त्या मंदिर प्रशासनाकडे देखील नाही. अंमळनेरचे दगडूशेठ सराफ यांनी 1933 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे 40 पर्यंत ते हयात होते तेव्हा मंदिराची स्थिती चांगली होती. मात्र जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा हे मंदिर पुन्हा ओसाड झालं असं जाणकार सांगतात. पण काही वर्षानंतर 12 वर्षापूर्वी एका पायावर तपस्या करणारे जगदीश नाथजी महाराज हे या मंदिरात आले आणि त्यांनी पुन्हा एकदा या मंदिराला चांगले दिवस बघून दिले. मंदिरात मोठी पूजा अर्चा व्हायला लागली, व्यवस्था सुद्धा चांगली झाली. मात्र परत काही वर्ष या मंदिरात ते राहिल्यानंतर जगदीशजी महाराज हे मंदिर सोडून गेले. महाराजांच्या पाठीमागे या मंदिराची सुद्धा दुरावस्था झाली. मंदिरात पूजा अर्चा बंद झाली आणि गुन्हेगार, असामाजिक कामं करणारे लोक यांनी मंदिराला आपलं बस्तान बसवलं. या मंदिरात सगळीकडे कचरा साचला होता. या घाणेरड्या जागेकडे अनेकांचं लक्ष नसल्यानं गुन्हेगार या मंदिरामध्ये लपत होते. त्यामुळे एकेकाळी प्रसिद्ध असलेलं हे मंदिर कुप्रसिद्ध झालं. पण 1999 मध्ये काही लोकांनी मिळून या मंदिराचा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि मंदिराचं विश्वस्त मंडळ स्थापन केलं. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, मंदिराची व्यवस्था लावण्यात आली आणि परत एकदा इथं पूजा अर्चनेसाठी सुरुवात करण्यात आली. हळूहळू अंमळनेरमध्ये हे मंदिर प्रसिद्ध होत असताना 2007 मध्ये एक अफवा उसळली आणि या मंदिराचं भाग्यच उजळलं. 2007 साली ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह होणार होता. सगळं काही ठीक होतं, पण ऐश्वर्याच्या पत्रिकेत मंगळ आढळला आणि बच्चन कुटुंब वेगवेगळ्या देवतांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायला लागलं. सिद्धविनायक असो की साईबाबा असो, सगळ्या देवतांना बच्चन कुटुंबांचे साकडं घातलं. सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेताना ऐश्वर्या राय या मंगळ देवाच्या दर्शनासाठी अंमळनेरच्या मंगळ मंदिरात येणार असल्याची अफवा त्या काळी उसळली आणि एवढी मोठी सेलिब्रिटी मंगळ ग्रहाच्या दोषातून मुक्त होण्यासाठी मंगळाच्या आणि या अंमळनेरच्या मंदिरात पूजा करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अखेर ऐश्वर्या काही आली नाही, पण मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी मात्र वाढायला लागली. पत्रिकेत मंगळ असणारे, लग्न न जुळणारे मुलं मुली या मंदिरात येऊन दर्शन घ्यायला लागले. हळूहळू या मंदिरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन अंमळनेरच्या तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांनी 2013 साली मंदिराला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करायला सुरुवात केली. पैलाड ते मंदिरापर्यंत रस्त्याचं रुंदीकरण, कुंपण, वृक्ष लागवड करण्यात आली. हळूहळू हे मंदिर जळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होऊ लागलं. मंदिर समिती आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून तुळसबागेची निर्मिती करण्यात आली. संस्थेच्या वतीनं पाणी अडवा, पाणी जिरवा, सामाजिक कामं, अस्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप यांसारखे वेगवेगळे उपक्रम या मार्फत राबवू लागले. मंगळाच्या मंदिरासोबतच भूमाता आणि हनुमानाच्या मूर्त्या सुद्धा या मंदिरात स्थापन करण्यात आल्या. पण मंगळाचे स्वतंत्र मंदिर उज्जैन आणि अंमळनेर वगळता भारतात कुठेच आढळून येत नाही असं देखील सांगितलं जातं. आख्यायिकेनुसार अंमळनेर पासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या उज्जैनमध्ये मंगळ ग्रहाचा जन्म झाला होता. स्कंद पुराणातील अवंतिका खंडामध्ये मंगळ ग्रहाची निर्मिती कशी झाली याचं वर्णन करण्यात आलंय. आख्यायिकेनुसार अवंतिका नगरीत अंधक नावाचा राक्षस राज्य करत होता. त्याला कनक नावाचा मुलगा झाला होता. एकदा कनकाने इंद्राला युद्धासाठी ललकारलं तेव्हा इंद्राने सुद्धा कनकाला प्रस्ताव मान्य केला आणि त्यांच्याबरोबर युद्ध झालं आणि या युद्धात इंद्राने कनकाचा वध केला. मुलाच्या वधामुळे रागवलेल्या
अंधकासुराने इंद्रावर हल्ला केला तेव्हा इंद्राने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी महादेवाकडे याचना केली। महादेवाने इंद्राची प्रार्थना मान्य केली आणि अंधकासुरासोबत त्यांना युद्ध करायला सुरुवात केली। हे युद्ध सुरू असतानाच महादेवाला घाम फुटला। महादेवाच्या घामाचा एक थेंब उज्जैनच्या जमिनीवर पडला। महादेवाच्या घामाच्या उष्णतेमुळे उज्जैनची जमीन दोन भागामध्ये विभागली गेली आणि याच थेंबातून मंगळ ग्रहाचा जन्म झाला। जन्म झालेल्या मंगळावर महादेव आणि अंधकासुराचं रक्त सांडलं आणि मंगळ ग्रह हा लाल झाला। तेव्हापासून मंगळ ग्रहाची अतिशय कोपिष्ट देवता म्हणून पूजा केली जाते। मंगळ ग्रह पत्रिकेत असला की मंगळाला शांत करण्यासाठी धार्मिक विधी केले जातात। त्यानंतर लग्नासारखे समारंभ पार पाडले जातात। आता आख्यायिका आणि मंगळाचा मंदिराचा इतिहास काही असला तरी ऐश्वर्या राय येणार असल्याच्या एका अफवेनं या मंदिराचं नाव प्रसिद्ध झालं आणि आज जळगावच्या निम्म्याहून अधिक गाड्यावर या मंगळ ग्रहाचे स्टिकर लावलेले आपल्याला आढळतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।